माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मला फार एक आनंदाची बातमी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगायची आहे। दरवर्षी आपण 22 मेला SRT शेतकरी सन्मान सोहळा साजरा करतो। विशेषतः SRTच्या शेतकऱ्यांचा हा एक आनंद मेळावा असतो आणि अशा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये 30 ते 35 SRT शेतकऱ्यांचा आपण सन्मान करतो, कारण त्यांचं काम काहीतरी उल्लेखनीय असतं। ही संधी तुमच्यापैकी प्रत्येकाला मिळण्याची शक्यता आहे, कारण एकदा आपण दिलं की त्याला दुसऱ्या वर्षी शक्यतो देण्याचं टाळतो। दरवर्षी आपण नवीन नवीन शेतकरी निवडत असतो, म्हणजे जे SRT शेती करताय किंवा ज्यांना SRT पद्धतीने शेती करायची आहे किंवा करायला सुरुवात केली आहे किंवा आता ह्या खरीपापासून सुरुवात करणार आहेत, अशा सगळ्यांनी यायला हरकत नाही। सकाळी 9 वाजता जो सुरू होईल नाश्ता आणि रजिस्ट्रेशनपासून ते दुपारच्या जेवणापर्यंत भरगच्च कार्यक्रम असणार आहे। या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण जे आहे या वर्षीचं ते म्हणजे 9 निवडक SRTच्या जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचा परिसंवाद आहे। आणि हा सगळा परिसंवाद ABP माझाचे संदीप रामदासी हे त्यांच्याशी हितगुज करणार आहेत। यावेळेला प्रमुख पाहुणे तुमचे सगळ्यांचे लाडके आहेत, महाराष्ट्राचे प्रसिद्ध सिने अभिनेते श्री मकरंद अनासपुरे। तुमच्या आवडीचे आहेत, कारण ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत। तसंच आपण सगळेजण जे चॅनल पाहतो न्यूज 18 लोकमत, त्या चॅनलचे प्रमुख श्रीयुत मंदार फणसे, ते पण आपले शेतकरीच आहेत, ते पण असणार आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करतं? दीपालीताई। तर त्या दीपालीताई अर्थातच असणार आहेत। तसंच गेल्या वर्षी आपण एक मशीन दाखवायचा प्रयत्न केला होता, आठवतंय त्याचं नाव तुम्हाला काय? SRT झेबू। SRT झेबू ज्या इनॉव ॲग्रो मशिनरी हैदराबादच्या कंपनीनी ते काम आपल्या सगळ्या SRTच्या शेतकऱ्यांसाठी, कदाचित जगात पहिल्यांदाच असं मशीन की जे छोट्या शेतकऱ्यासाठी आहे आणि जमिनीची हलवाहलव करणार नाही, अशा मशीनचं प्रात्यक्षिक तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। तो पूर्वी आपण गेले 13-14 वर्ष SRTचा साचा वापरला, त्या साच्याच्या ऐवजी आता आपण हँडपुश सीडर वापरतो आणि त्या हँडपुश सीडरमध्ये थोडे बदल केलेले आहेत। तर ते हँडपुश सीडर पॅडकॉर्प नावाच्या कंपनीने जे तयार केलेलं आहे ते बाजारामध्ये 7,000, 7,500 किंवा अशा काही किमतीनं मिळतं, पण आपण ते